नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केम लर्निंग चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा पण छोटा पण महत्त्वाचा टॉपिक किंवा पॉईंट ज्याला म्हणू आपण तो डिस्कस करणार आहे. अल्कोहोल या चॅप्टरमधला किंवा अल्कोहोल या व्हिडिओ सिरीजमधला कुठला पॉईंट आहे तो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. आणि या फिजिकल प्रॉपर्टीज तसं पाहिलं तर फिजिकल प्रॉपर्टी जेव्हा आपण डिस्कस करतो त्यावेळेस आपण त्याला मॉलिक्यूलची पोलॅरिटी काय आहे, विस्कॉसिटी काय आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे आणि त्या फॅक्टर्स अफेक्टिंग कुठले कुठले असे नंबर ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. त्याची डेन्सिटी काय आहे, त्याचं मास काय आहे वगैरे वगैरे. ह्या फिजिकल प्रॉपर्टीजचा आपण जनरली मॉलिक्यूलचा विचार करत असतो. पण अल्कोहोलच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची स्पेशल प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी म्हणून डिस्कस केली जाते आणि ती अत्यंत महत्त्वाची फिजिकल प्रॉपर्टी आहे, कारण त्या फिजिकल प्रॉपर्टीचा त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती परिणाम पण असतो आणि त्या फिजिकल प्रॉपर्टीमुळे बाकीच्या काही फिजिकल क्वांटिटीज त्याच्या अफेक्ट होतात, जसं की त्याचे बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट. तर ती जी प्रॉपर्टी आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग तर त्याला एच बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची प्रॉपर्टी आहे जी अल्कोहोल या फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला बघायला मिळते. सगळ्याच फंक्शनल ग्रुपमध्ये ऑर्गॅनिकमध्ये नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स आहेत आणि सगळ्याच फंक्शनल ग्रुपमध्ये या प्रॉपर्टीज पाहायला मिळत नाहीत. कुठली? हायड्रोजन बॉन्डिंग ही प्रॉपर्टी. काही सिलेक्टिव्ह फंक्शनल ग्रुप्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळते. सो त्यातला हा अल्कोहोल हा एक फंक्शनल ग्रुप आहे. ओके, अल्कोहोलमध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळते. आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय ते समजून घेऊ आपण अगोदर. हायड्रोजन बॉन्डिंग कोणते एलिमेंट्स दाखवतात, कोणते मॉलिक्यूलमध्ये असते आणि हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे नक्की काय. तर लक्षात घ्या, सोप्यात सोपं एक्झाम्पल हायड्रोजन बॉन्डिंगचं जे येते वॉटर मॉलिक्यूल आहे. ओके, वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते का? तर हो असते. कशी असते? तर हा एक वॉटरचा मॉलिक्यूल आणि हा दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल. ठीक आहे, असे दोन वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. या दोन वॉटरच्या मॉलिक्युल्सपैकी हा जो ऑक्सिजन आहे आणि हा हायड्रोजन आहे त्याच्यासोबत अजून एक तिसरा वॉटरचा मॉलिक्यूल आपण घेऊया. ठीक आहे, सो आता हे तीन वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा सेंट्रल ॲटम आहे आणि त्याला दोन्ही साईडनं दोन हायड्रोजन अटॅच आहेत. पैकी ऑक्सिजन ॲटमची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कॅरेक्टरिस्टिक आहे, ती ऑक्सिजन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायड्रोजनपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे आपण जर पिरियडिक टेबलचा विचार केला, पिरियडिक टेबलमधले एलिमेंट्स आणि त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जर विचार केला तर हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची आहे? फ्लोरीन या ॲटमची असते. बरोबर, फ्लोरीनची हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि ऑलमोस्ट त्याच्या खालोखाल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची आहे? तर ऑक्सिजनची. हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि सेकंड हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची. सो फ्लोरीनच्या खालोखाल इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं ऑक्सिजन, त्यामुळं ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जे दोन ॲटम्स आहेत यांच्यामध्ये खूप जास्ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. आणि या डिफरन्समुळं काय होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये जे शेअर केलेले पेअर आहे, इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे, अशी आपण इलेक्ट्रॉनची पेअर आहे ही कन्सिडर करू. ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे या दोघांमध्ये शेअर केलेली, हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला आहे, ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला आहे, तर ही जी पेअर आहे ती थोडीशी ऑक्सिजनकडे खेचली जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सोप्या शब्दात जर डिफाईन करायची झाली किंवा सांगायची झाली व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तर सोप्या शब्दात म्हणजे कॅपॅसिटी ऑफ एन इलेमेंट टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याची, ओढण्याची कॅपॅसिटी एखाद्या ॲटमची. अर्थात ही काही करेक्ट डेफिनेशन नाही सांगत आहे मी, पण ते मिनिंग काय होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा, तर इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे खेचण्याची कॅपॅसिटी. मराठीमध्ये असं म्हणू शकतो आपण की इलेक्ट्रॉन्स तो ॲटम किती स्वतःकडे खेचतो, किती कॅपॅसिटीनं, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. थोडक्यामध्ये त्याचा अर्थ असा होतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो इथं ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे काय करतो, या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स तो स्वतःकडे खेचतो. जसं इकडच्या बॉन्डच्या बाबतीत आहे तसंच इकडच्या बॉन्डच्या बाबतीत. सो अर्थातच ऑक्सिजनकडे जर इलेक्ट्रॉनचा फ्लो वाढला तर याच्यावरती इलेक्ट्रॉन्स हा निगेटिव्हली चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो जर ऑक्सिजनकडे वाढला तर ऑक्सिजन बिकम्स नाव हिअर डेल्टा निगेटिव्हली चार्ज. कारण ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो वाढतोय आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजे निगेटिव्ह चार्जेसचा फ्लो कुणाकडे? ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे खेचले जात आहेत इलेक्ट्रॉन्स. सो ऑब्व्हियसली ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली ट्रान्सफर होत नाहीत कम्प्लिटली, पण ते थोडेसे इकडे शिफ्ट होतात
त्या बॉन्डची सेंटर जी इक्विलिब्रियम पोझिशन आहे त्याच्यापासून थोडेसे ऑक्सिजनकडे खेचले जातात. सो इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्जेस ऑक्सिजनकडे थोडेसे शिफ्ट झाल्यामुळे ऑक्सिजन हा निगेटिव्ह पोल बनतो. या मॉलिक्यूलमधला तो कोणता पोल बनतो? निगेटिव्ह पोल बनतो. जसं ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे निगेटिव्ह पोल झाला, तसं हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आहे त्या पेअरमध्ये आणि तो सुद्धा कुणाकडे चाललाय? ऑक्सिजनकडे खेचला चाललाय, म्हणून हायड्रोजन बनतो पॉझिटिव्ह पोल. कोणता? डेल्टा पॉझिटिव्ह. डेल्टा म्हणजे पार्शियल चार्जेस आहेत, इथं कम्प्लिटली पोलरायझेशन होत नाही, कम्प्लीट चार्ज सेपरेशन होत नाही, म्हणून इथं डेल्टा हा हे युनिट वापरले. डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह. पार्शियल चार्ज सेपरेशन होतं. हायड्रोजन हा डेल्टा निगेटिव्ह पोल आहे, ऑक्सिजन हा हायड्रोजन हा डेल्टा पॉझिटिव्ह पोल आहे आणि ऑक्सिजन हा डेल्टा निगेटिव्ह पोल आहे. तीच गोष्ट इथे पण होते. हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह पोल, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह पोल, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह पोल, हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह पोल. अशी प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह पोल, हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह पोल असं सगळ्या मॉलिक्युल्समध्ये वॉटरचे असतं. आणि मग हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन अपोजिट पोल्स आहेत. जिथे अपोजिट पोल्स एकत्र येतात तिथे काय तयार होतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो. हा हायड्रोजन पॉझिटिव्ह पोल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन हा निगेटिव्ह पोल. या दुसऱ्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पोल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन हा निगेटिव्ह पोल. असं काय होतं? प्रत्येक ठिकाणी पोलरायझेशन झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो. कुणामध्ये? या हायड्रोजनमध्ये. हायड्रोजन या पॉझिटिव्ह पोलमध्ये आणि ऑक्सिजन या निगेटिव्ह पोलमध्ये. सो ही जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डिंग, एच बॉन्डिंग. त्याला शॉर्टमध्ये असं म्हटलं जातं एच बॉन्डिंग किंवा हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, सो हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? तर इट इज मेअर अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द निगेटिव्ह पोल ऑफ वन मॉलिक्यूल अँड पॉझिटिव्ह पोल दॅट इज हायड्रोजन ऑफ पर्टिक्युलरली हायड्रोजन. पॉझिटिव्ह पोल हा कोण असतो? जनरली हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पोल असतो. ओके, सो हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पोल असतो. दुसऱ्या मॉलिक्यूलमधला एनी मॉलिक्यूलमधला हायड्रोजन पॉझिटिव्ह पोल आणि दुसरा निगेटिव्ह पोल. मग निगेटिव्ह पोल दुसरा कोणताही असू शकतो, ऑक्सिजनच असलं पाहिजे असं काही नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला असं वाटू नये की फक्त ऑक्सिजनच हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. तर 3 इलेमेंट्स महत्त्वाचे पिरियोडिक टेबलमधले असे आहेत की जे हायड्रोजन बॉन्डिंग तयार करू शकतात. पहिला इलेमेंट आहे फ्लोरीन, दुसरा आहे ऑक्सिजन आणि तिसरा आहे नायट्रोजन. हे तीनही इलेमेंट्स हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. ओके, सो HF मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असते. इथे पोलरायझेशन का होत आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोघांमधला जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे त्याच्यामुळे इथे काय होतं? पोलरायझेशन होतं. मग तसाच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स HF मध्ये सुद्धा असणार आहे. इथं तर उलट जास्ती असणार आहे, कारण हा फ्लोरीन जो आहे तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. सो इथे पोलरायझेशन खूप जास्ती असणार आहे. डेल्टा निगेटिव्ह पोल फ्लोरीन असणार आहे, डेल्टा पॉझिटिव्ह पोल हायड्रोजन असणार आहे. दुसरा जर HF मॉलिक्यूल तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये हा डेल्टा निगेटिव्ह पोल जो आहे फ्लोरीन तो या हायड्रोजनकडे अट्रॅक्ट होईल, हा फ्लोरीन हायड्रोजनकडे अट्रॅक्ट होईल. सो इथे पण आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळेल, कारण पॉझिटिव्ह पोल जो आहे हायड्रोजन तो कुणासोबत अट्रॅक्ट होतो? कुणाकडे? फ्लोरीनकडे अट्रॅक्ट होतो. सो जे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत पिरियोडिक टेबलमधले, पर्टिक्युलरली फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, NH2 NH3 या मॉलिक्युल्समध्ये सुद्धा अशा टाईपची हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळते. सो ही हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती अत्यंत महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. ती बाकीच्या फिजिकल प्रॉपर्टीजवरती सुद्धा अफेक्ट करते. हे आपण एक्झाम्पल बघितलं HFचं किंवा H2O मॉलिक्यूलमध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग अशा पद्धतीनं बघायला मिळते. आता आपण विचार करू आपल्या मुख्य मॉलिक्यूलचा अल्कोहोल. आपल्याला काय शिकायचं आहे? हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल. सो अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते का? तर हो, असते. कशा प्रकारे तयार होते किंवा कशा प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग असते? एक्झाम्पल घेऊ आपण अल्कोहोलचं. सोप्यात सोपं एक्झाम्पल आपण इथिल अल्कोहोलचं घेऊ. आपण नेहमीचा मॉलिक्यूल आहे, सोपा मॉलिक्यूल आहे, CH3CH2OH. ठीक आहे, CH3CH2OH. या CH3CH2OH आणि अजून एक मॉलिक्यूल आपण CH3CH2OH चा जर कन्सिडर केला, ठीक आहे, CH3CH2OH. तिसरा मॉलिक्यूल घेऊ CH3CH2OH. परत इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन ॲटम आहे. सो ऑब्व्हियसली या बॉन्डचं काय होईल? पोलरायझेशन होईल. इकडे पण कार्बन ऑक्सिजन बॉन्ड पोलराइज होईल ऑक्सिजनकडे, पण या बॉन्डचं पोलरायझेशन या बॉन्डपेक्षा कंपॅरेटिव्हली कमी असतं, कारण कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा थोडी जास्त आहे, फार नाही, थोडी जास्त आहे. त्याच्यामुळे इथलं पोलरायझेशन होणार नाही का? तर होईल नक्की, हा बॉन्ड पोलर असेल. पण
याच्या एवढा पोलार नसेल. हायड्रोजन ऑक्सिजन बॉन्ड एवढा पोलार तो नसणार आहे. ठीक आहे. सो थोडक्यात काय, तर ऑक्सिजन हा इथला काय असेल, डेल्टा निगेटिव्ह पोल असेल, कारण याच्याकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे. आणि हायड्रोजन हा काय असेल, डेल्टा पॉझिटिव्ह पोल. ऑक्सिजन हा डेल्टा निगेटिव्ह पोल, हायड्रोजन हा डेल्टा पॉझिटिव्ह पोल. ऑक्सिजन हा डेल्टा निगेटिव्ह पोल, हायड्रोजन हा डेल्टा पॉझिटिव्ह पोल. थोडक्यात सगळीकडे पोलरायझेशन आपल्याला बघायला मिळेल. आता आपण जेव्हा बिकरमध्ये अल्कोहोल घेऊ, इथिल अल्कोहोल मॉलिक्यूल घेऊ, त्याच्यामध्ये नंबर ऑफ असे मॉलिक्युल्स असतील आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला OH बॉन्डचं काय झालेलं दिसेल, पोलरायझेशन. दिसणार नाही ते डोळ्यांना, असं म्हणण्याची पद्धत आहे, पण दिसणार नाही ते डोळ्याला. OH बॉन्ड हा काय असेल, पोलराइज असेल. मग हा OH बॉन्ड जो पोलराइज असेल, तर मग इथे पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल जेव्हा जवळ येतील त्यावेळेस ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, इथे पण आणि इथे पण. सो ऑब्व्हियसली इथे काय झालं, हायड्रोजन ऑक्सिजनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन, या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन, या मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन, या तिसऱ्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन. सो एका मॉलिक्यूलमधला निगेटिव्ह पोल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, हायड्रोजन बॉन्ड. ओके. सो अल्कोहोलमध्ये सुद्धा आपल्याला या टाईपची हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळते, असते. हायड्रोजन बॉन्डिंग ही अल्कोहोल मॉलिक्युल्समध्ये सुद्धा असते. आपण एक्झाम्पल म्हणून इथिल अल्कोहोलचं घेतलं. बाकी मॉलिक्युल्समध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग, बाकी अल्कोहोलचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात हायड्रोजन बॉन्डिंग ही अवेलेबल असते. आता इफेक्ट पाहण्या अगोदर आपण हायड्रोजन बॉन्डिंग किती प्रकारची असते किंवा आपण हायड्रोजन बॉन्डिंग किती प्रकारची असते, आता तर 2 प्रकारचे हायड्रोजन बॉन्डिंग. आपण अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते असं म्हटलं तर आपण 2-3 वेगवेगळ्या अल्कोहोलच्या मॉलिक्युल्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग बघितली. तर हायड्रोजन बॉन्डिंगचे पण 2 प्रकार आहेत पुढे. कसे, तर फॉर एक्झाम्पल आपण आत्ता जसं बघितलं CH3CH2OH, बरोबर. पुढे CH3CH2OH, त्याच्या पुढे CH3CH2OH, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये. सो हा जो बॉन्ड आहे तो हायड्रोजन बॉन्ड आहे असं आपण सांगितलं, बरोबर. तर आता हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो कशामध्ये, एका मॉलिक्यूलमधला हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन. या टाईपची जी हायड्रोजन बॉन्डिंग असते एका मॉलिक्यूलपासून दुसऱ्या मॉलिक्यूलपर्यंत, याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर. काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर, CULAR, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इंटरमॉलिक्युलर का, दिस इज द हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट बिटवीन द 2 मॉलिक्युल्स. हा शब्द महत्वाचा आहे, कुठला, बिटवीन द 2 मॉलिक्युल्स, BETWEEN, बिटवीन द 2 मॉलिक्युल्स. बिटवीन द 2 मॉलिक्युल्स म्हणजे या 2 मॉलिक्यूलमध्ये हा हायड्रोजन बॉन्ड आहे, या 2 मॉलिक्युल्समध्ये हा हायड्रोजन बॉन्ड आहे. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह पोल ऑफ हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल अँड निगेटिव्ह पोल ऑफ अनदर मॉलिक्यूल. सो इथे हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो 2 मॉलिक्युल्समध्ये आहे, म्हणून या टाईपच्या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणायचं, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याचाच एक दुसरा एक प्रकार आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल हा N डबल बॉन्ड O निगेटिव्ह, किंवा आपण इकडे लिहूया, डबल बॉन्ड O इकडे लिहू आणि हा O निगेटिव्ह इथे लिहू आपण, O निगेटिव्ह, आणि इथे समजा OH प्रेझेंट आहे हायड्रोजन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल. कशाचं एक्झाम्पल आहे हे, ऑर्थोनायट्रोफिनॉलचं. तर ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये पण असंच आहे बघा, हा ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन आहे, आणि हा OH बॉन्ड पण पोलराइज आहे. हा डेल्टा निगेटिव्ह पोल, हा डेल्टा पॉझिटिव्ह पोल. ऑब्व्हियसली OHचा इथे तर O- आहेच, धडधडीत निगेटिव्ह पोल आहे. सो हा निगेटिव्ह पोल आणि हा पॉझिटिव्ह हायड्रोजनचा पोल यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पण आता हा जो मॉलिक्यूल जर विचारात घेतला आपण, हा सगळा टोटल मॉलिक्यूल, तर एकच मॉलिक्यूल आहे. हायड्रोजन बॉन्डिंग कुठे तयार होते, ह्या मॉलिक्यूलमध्येच तयार होते. मॉलिक्यूलच्या आतमध्येच हायड्रोजन बॉन्डिंग आहे, त्याला आपण विदिन द मॉलिक्यूल असं म्हणतो. हायड्रोजन बॉन्डिंग विदिन द मॉलिक्यूल, हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत हे डिस्क्राईब करताना. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग डिस्क्राईब करताना बिटवीन द मॉलिक्यूल हा शब्द वापरायला पाहिजे. आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये, सेम मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्ड तयार होत असेल वेगवेगळ्या 2 फंक्शनल ग्रुपमध्ये, तर त्याला म्हणायचं इंट्रा, INTRA, इंट्रा मॉलिक्युलर. काय म्हणायचं, इंट्रा मॉलिक्युलर. इंटर आणि इंट्रा असे 2 शब्द आहेत. इंट्रा म्हणजे विदिन द मॉलिक्यूल. सो विदिन द मॉलिक्यूल जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्याला म्हणायचं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि बिटवीन द मॉलिक्युल्स असेल हायड्रोजन बॉन्डिंग तर त्याला म्हणायचं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे.
सो ह्या दोन टाईपच्या हायड्रोजन बॉन्डिंग असू शकतात. जनरली अल्कोहोल्समध्ये आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळते. मग आता आपण या हायड्रोजन बॉन्डिंगचे इफेक्ट काय होतात, कशा कशावरती इफेक्ट होतात, त्यांच्या बाकी फिजिकल प्रॉपर्टीजवर या हायड्रोजन बॉन्डिंगचे इफेक्ट कसे होतात त्याचा थोडासा विचार करू. ठीक आहे. इफेक्ट्स आपण काय स्टडी करतोय, इफेक्ट्स कशाचे, हायड्रोजन बॉन्डिंगचे. पहिला इफेक्ट मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटवरती. सो इफेक्ट ऑन मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, पर्टिक्युलरली बॉइलिंग पॉईंटवरती काय इफेक्ट होतो, कारण आपण जनरली अल्कोहोल्स वापरतो लॅबमध्ये, ते जनरली लिक्विड स्वरूपामधले असतात, म्हणून बॉइलिंग पॉईंटवर काय इफेक्ट होतो ते आपण जास्त डिटेलमध्ये बघणार आहे. बॉइलिंग पॉईंटवर काय इफेक्ट होत असतो तर एक लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपण 3 एक्झाम्पल डिस्कस करू, 3 एक्झाम्पल्स घेऊ. पहिलं एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH3. याचं नाव आहे प्रोपेन, बरोबर. काय नाव आहे, प्रोपेन, बरोबर. दुसरा एक मॉलिक्यूल कन्सिडर करू ज्याचं नाव आहे डायमिथिल इथर, CH3OCH3, डायमिथिल इथर, हा दुसरा मॉलिक्यूल. आणि तिसरा मॉलिक्यूल आपला नेहमीचा CH3CH2OH, इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल, याला आपण म्हणतो, काय म्हणतो, इथेनॉल. ओके. हे 3 मॉलिक्युल्स आपण कंपेअर करणार आहे. कोणता, प्रोपेन, डायमिथिल इथर आणि इथेनॉल. ह्यांना कंपेअर का करायचं, यांना, तर यांना कंपेअर याच्यासाठी करायचं आहे की जनरली असं म्हटलं जातं की मॉलिक्युलर वेट जसं जसं वाढत जातं तसं तसा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होत जातो. मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट जसं जसं वाढत जातं तसं तसं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होत जातो. मग त्याला दुसरा एक कन्व्हर्स असा आहे या वाक्याचा की मॉलिक्युलर वेट जर सारखंच असेल तर मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट काय असलं पाहिजे, सेमच यायला पाहिजे, पण किंवा थोडाफार कमी जास्त यायला पाहिजे, त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स असा दिसायला नाही पाहिजे. तर आता आपण कन्सिडर करू याचं मॉलिक्युलर वेट काय आहे. कार्बनचं असतं ॲटॉमिक वेट 12, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 36 आणि 2 38, 38 आणि 6 44. सो याचं येतं 44 मॉलिक्युलर वेट, कशाचं, प्रोपेनचं. डायमिथिल इथरचंही जवळपास 44च आहे आणि या इथिल अल्कोहोलचं सुद्धा जवळपास 44च आहे. सो याचं मॉलिक्युलर वेट 44, याचं मॉलिक्युलर वेट 44 नाही 46 आणि याचं सुद्धा मॉलिक्युलर वेट 46, दोन मॉलिक्युलर वेट जास्ती. सो मॉलिक्युलर वेट फार वाढलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट यांच्यामध्ये डिफरन्स पण खूप जास्ती नाही पडायला पाहिजे. पण तरी सुद्धा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट्स काय आहेत ते आहे -45 डिग्री सेल्सिअस, कुणाचा, प्रोपेनचा. डायमिथिल इथर जो आहे तो किती आहे, -25 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि जर अल्कोहोलचा तुम्ही विचार केला तर याचा बॉइलिंग पॉईंट जवळपास 78 डिग्री सेल्सिअस आहे, कोणता, +78 नॉट मायनस. ओके. सो ह्या दोघांचे जे बॉइलिंग पॉईंट्स आहेत, कुणाचे, प्रोपेन आणि डायमिथिल इथरचे बॉइलिंग पॉईंट्स ते निगेटिव्हमध्ये आहेत, म्हणजे ते 0च्याही खाली बॉईल होतात. किती, 0च्याही खाली. दोघांचे तीनही मॉलिक्युलचे मॉलिक्युलर वेट ऑलमोस्ट जवळपास सारखं आहे, 44, 46, 46. पण याचा बॉइलिंग पॉईंट आहे -45 डिग्री सेल्सिअस, याचा बॉइलिंग पॉईंट आहे कशाचा, डायमिथिल इथरचा, -25 डिग्री सेल्सिअस. पण अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट इतका जास्त आहे, म्हणजे ऑलमोस्ट तो 100च्या जवळच आहे ना, वॉटरच्या जवळच आहे जवळपास. मग बॉइलिंग पॉईंटमध्ये इतका जास्ती डिफरन्स का, तर त्याचं उत्तर काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. या बॉइलिंग पॉईंटमधल्या डिफरन्सचं उत्तर काय आहे, तर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं, जसं आपण मगाशी बघितलं की अल्कोहोलचे मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतात. CH3 CH2OH आपण हे असं दाखवलं होतं, CH3 CH2OH आणि ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो हा जो हायड्रोजन बॉन्डिंगचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला काय झाला, जोडला गेला. असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकमेकांना काय होतात, कनेक्ट होतात, जोडले जातात. याला म्हणतो आपण असोसिएशन ऑफ मॉलिक्यूल. काय म्हणतो, हे कनेक्शन होतं त्याला काय म्हणायचं, असोसिएशन ऑफ मॉलिक्यूल, ASSOCIATION, असोसिएशन ऑफ मॉलिक्यूल. आणि हे मॉलिक्युल्स असोसिएट होत असल्यामुळं इथे काय होत जातो, बॉइलिंग पॉईंट वाढत जातो. कारण बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स एकमेकांपासून सुटे होतात. बॉइलिंग पॉईंट जेव्हा एखादा सोल्युशन किंवा लिक्विड बॉईल होतो म्हणजे काय होतं, त्याचं वेपर्समध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरू होतं. लिक्विड स्टेटमधून तो काय होतो, व्हेपर स्टेटमध्ये जायला सुरू होतो. सो व्हेपर स्टेटमध्ये जातो याचा अर्थ मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स वाढतं.
बरोबर, मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जातात. पण मॉलिक्यूलला जर वेगळं करायचं असेल, एकमेकांपासून दूर जायचं असेल आणि त्यांच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग नसेल तर ते लवकर वेगळे होतील. जसं की प्रोपेनमध्ये नाही आहे किंवा डायमिथिल इथरमध्ये नाही आहे. हायड्रोजन बॉन्डिंग नसल्यामुळे ते एकमेकांपासून लगेच सेपरेट होतील, दूर होतील. पण अल्कोहोलसारख्या मॉलिक्यूलमध्ये किंवा वॉटरसारख्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं ते मॉलिक्यूल एकमेकांशी कनेक्टेड असतात, असोसिएट असतात. असे इथं जसे दोन दाखवले तसे अनेक मॉलिक्यूल एकमेकांना जोडलेले असतात. कशा? हायड्रोजन बॉन्डिंग थ्रू. आणि त्याच्यामुळं याचा इफेक्ट कशावर होतो? बॉइलिंग पॉईंटवर इफेक्ट होतो. अल्टिमेटली त्यांचा बॉइलिंग पॉईंट खूप जास्ती वाढतो. म्हणून वॉटरचा मॉलिक्युलर वेट किती आहे? अल्कोहोलपेक्षाही कमी आहे, इथेनॉलपेक्षाही कमी आहे. किती आहे? 18 आहे फक्त. तरीसुद्धा त्याचा बॉइलिंग पॉईंट अल्कोहोलपेक्षा सुद्धा जास्त आहे. कारण वॉटरमधली हायड्रोजन बॉन्डिंग ही अल्कोहोलपेक्षा स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्याचं कारण त्याच्या मागचं एकमेव नाही आहे, हे एक कारण आहे. कुठलं? हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट बिटवीन द टू मॉलिक्युल्स, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. आपण काय करतोय स्टडी? हायड्रोजन बॉन्डिंगचे इफेक्ट स्टडी करतोय. ओके, हा एक इफेक्ट आपण स्टडी केला हायड्रोजन बॉन्डिंगचा. We are studying the effects of hydrogen bonding. First effect we have studied, that is boiling point increases due to the hydrogen bonding if it is present in the molecule. Molecule मध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्याच्यामुळे काय होतं? बॉइलिंग पॉइंट वाढतो. ठीक आहे. सेकंड इफेक्ट बघू आपण. सेकंड इफेक्ट काय आहे? सोल्युबिलिटी वरती इफेक्ट होतो. SOLUBILITY, सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय? तर पाण्यामध्ये वॉटर, पर्टिक्युलरली वॉटर सोल्युबिलिटी. हां, इथं सोल्युबिलिटीचा अर्थ सोल्युबिलिटी इन वॉटर असं लक्षात घ्या. वॉटरमधली सोल्युबिलिटी एखाद्या आपल्याला तर माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे असतात ते जनरली वॉटर इनसोल्युबल कंपाऊंड्स असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर जनरली वॉटर इनसोल्युबल कंपाऊंड्स. मग तरीसुद्धा काही कंपाऊंड्स, काही ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. फॉर एक्झाम्पल आपण पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोलचं एक्झाम्पल जेव्हा बघितलं, पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोलचं जेव्हा एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये, फर्स्ट व्हिडिओमध्ये, अल्कोहोलचा जो पहिला व्हिडिओ आहे नॉमेनक्लेचर, तो कदाचित बघितलं नसेल तर तुम्ही बघा, हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देतो त्याची. तर त्याच्यामध्ये ग्लुकोजचं एक एक्झाम्पल आलेलं आहे ज्याला आपण पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड असं म्हणतो. 5 OH मॉलिक्युल्स ग्लुकोजमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्या 5 OH मॉलिक्युल्समुळं सोल्युबिलिटी ग्लुकोजची वाढते. तसं पाहिलं तर ग्लुकोज हा मोठा मॉलिक्यूल आहे, 6 कार्बन असलेला मॉलिक्यूल आहे. तसं पाहिलं तर 6 कार्बनचा जो अल्केन आहे, कुठलाच अल्केन डिझॉल्व्ह होत नाही, पण 6 मॉलिक्यूलचा अल्केन जो आहे हेक्झेन, तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. पण तरीसुद्धा 6 कार्बन असून सुद्धा ग्लुकोज मॉलिक्यूल पाण्यात डिझॉल्व्ह होतो. बल्की मॉलिक्युलर वेट असून सुद्धा तो मॉलिक्यूल पाण्यात डिझॉल्व्ह होतो. त्याच्या मागचं एकमेव कारण काय? त्याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतात, हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते आणि त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सोल्युबिलिटी वाढते. ओके, सो कशी सोल्युबिलिटी वाढते? की जसं हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल्समध्ये असते. फॉर एक्झाम्पल आपण परत तेच एक्झाम्पल घेऊ, CH3CH2OH, हेच एक्झाम्पल घेऊ. सो वॉटरचं हे एक एक्झाम्पल घेतलं आणि याला आपल्याला पाण्यात डिझॉल्व्ह करायचं आहे. तर पाण्यात डिझॉल्व्ह करायचं म्हणजे आपण काय करतो? तर वॉटर आणि हा मॉलिक्यूल एकमेकांच्या संपर्कात येईल. आपण जसं मगाशी हायड्रोजन बॉन्डिंगच्या बाबतीत बघितलं, हा डेल्टा पॉझिटिव्ह पोल, हा डेल्टा निगेटिव्ह पोल, या मॉलिक्यूलमधला हा डेल्टा निगेटिव्ह पोल, हा डेल्टा पॉझिटिव्ह पोल. सो वॉटरमध्ये सुद्धा वॉटर आणि अल्कोहोल जेव्हा आपण मिक्स करतो, पर्टिक्युलरली लोअर मेंबर्स ऑफ अल्कोहोल, प्रोपॅनॉलपर्यंतचे, ब्युटॅनॉल, जास्तीत जास्त ब्युटॅनॉलपर्यंतचे जे मेंबर्स आहेत अल्कोहोलचे, आयसोब्युटिल अल्कोहोल वगैरे, तर ते मेंबर्स त्यांच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्यूल, या मॉलिक्यूलमधला आणि या अल्कोहोलमधला हायड्रोजन आणि वॉटरमधला ऑक्सिजन ह्यांच्यामध्ये आपल्याला ही हायड्रोजन बॉन्डिंग तयार होताना बघायला मिळते. आता ही जी मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे ती कोणा वेगवेगळ्या 2 मॉलिक्युल्समध्ये, इथं आहे वॉटरचा मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल कोणाचा आहे? अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे. जेव्हा आपण अल्कोहोल पाण्यात मिक्स करतो, पर्टिक्युलरली लोअर मेंबर ऑफ अल्कोहोल लाईक मिथॅनॉल, इथॅनॉल, तर ते पाण्यामध्ये मिक्सिबल आहेत किंवा डिझॉल्व्ह होतात. त्याचं कारण काय? मिक्स होतात. तर वॉटर आणि अल्कोहोलचे मॉलिक्यूल यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होते आणि त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आपल्याला इथे सोल्युबिलिटी, हाय सोल्युबिलिटी बघायला मिळते. कोणाची? अल्कोहोल्सची. त्या मानानं जर आपण अल्केन कंपेअर केले तर अल्केन्स आर कंपॅरेटिव्हली ऑलमोस्ट इनसोल्युबल इन वॉटर. ओके, वॉटरमध्ये अल्केन्स डिझॉल्व्ह होत नाहीत, पण अल्कोहोल्स हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि त्याच्या मागचं एकमेव कारण काय? तर ही हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल आणि पाण्याच्या मॉलिक्यूलमध्ये
तयार होते आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ते पाण्यामध्ये व्हेरी सोल्युबल आहेत. अर्थात ह्याला लिमिटेशन आहे. ह्या सोल्युबिलिटी इन वॉटर अल्कोहोल इज लिमिटेड अप टू सम एक्सटेंट. जसं जसं हे मॉलिक्युलर वेट वाढत जातं किंवा जसं जसं ह्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलची साईज वाढत जाते. आता इथे दोनच कार्बन आहेत आणि एक OH आहे, म्हणून हा छोटा मॉलिक्यूल आहे अल्कोहोलचा. जर आपण हा मॉलिक्यूल घेतला किंवा त्या अल्कोहोल म्हणजे OH ग्रुपच्या भोवती सबस्टिट्यूशन वाढत गेलं, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH CH3, इथे H घेण्याच्या ऐवजी आपण इथे CH3 घेऊ आणि इथे OH. आपल्याला या मॉलिक्यूलची सोल्युबिलिटी इथेनॉलपेक्षा कमी सापडते. का? बिकॉज देर इज अ सबस्टिट्यूशन, बल्की सबस्टिट्यूशन ऑफ दिस CH3 अँड दिस अदर अल्किल ग्रुप अराउंड दिस OH. या OHच्या भोवती असे बल्की सबस्टिट्यूशन येतात आणि जिथे जिथे सबस्टिट्यूशन वाढत जातं किंवा ही अल्केनची चैन वाढत जाते त्या सगळ्या ठिकाणी OH ग्रुपची वॉटरसोबतची जी हायड्रोजन बॉन्डिंग व्हायला पाहिजे ती होत नाही. हे एक रिझन. आणि दुसरी, ही जी अल्केनची चैन असते, अल्किल चैन इकडे किंवा इकडे वाढत जाते, ती अल्किल चैन असते हायड्रोफोबिक. काय असते? PHOBIC, हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक या शब्दाचा अर्थ वॉटर हेटिंग, वॉटरला दूर ढकलणारी. जसं ऑइल पाण्याला दूर ढकलतं किंवा वॅक्स पाण्यापासून दूर जातं किंवा वॅक्स पाण्यात मिसळत नाही, ऑइल पाण्यामध्ये मिक्स होत नाही, त्याच पद्धतीनं ही अल्किल चैन जेवढी वाढत जाईल ती हायड्रोफोबिक अल्किल चैन असते आणि त्याच्यामुळं OH ग्रुपची इंटरॅक्शन वॉटरच्या मॉलिक्यूलसोबत होत नाही. त्याच्यामुळं हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होत नाही आणि हायड्रोजन बॉन्डिंग नसेल तर तिथे सोल्युबिलिटीवर काय परिणाम होतो? सोल्युबिलिटी डिक्रीजेस. म्हणून आपण असं म्हणू शकतो, ॲज hydrogen bonding decreases, 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 solubility in water decreases. काय म्हटले मी? हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरमध्ये जर कमी होत गेली त्या मॉलिक्युल्सची, अल्कोहोलच्या मॉलिक्युलची, तसं तसं वॉटरमधली त्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलची सोल्युबिलिटी सुद्धा काय होत जाते? कमी कमी होत जाते. सो हा सोल्युबिलिटीवरचा हायड्रोजन बॉन्डिंगचा इफेक्ट आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची म्हटलं तरी चालेल, हायड्रोजन बॉन्डिंग ही अल्कोहोलची फिजिकल प्रॉपर्टी डिस्कस केली. त्या फिजिकल प्रॉपर्टीचे बाकीच्या 2 फिजिकल प्रॉपर्टीवर काय परिणाम होतात, म्हणजे मेल्टिंग पॉईंटवर बॉइलिंग पॉईंटवर काय परिणाम होतो आणि सोल्युबिलिटी इन वॉटर त्याच्यावरती त्या ह्याचा हायड्रोजन बॉन्डिंगचा काय इफेक्ट आहे त्याचं आपण डिस्कशन केलं. हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला हा जर पार्ट आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि केम लर्निंगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.